सतत प्रणम्य सततादिनिस्वनो धिषणाभिनन्दिधिषणोऽधुतेषणः समगाधगाधपयसा पयोधिना सह संगमं सपदि सह्यजन्मनः. सततादी निस्वनः. तत म्हणजे वीणादी वाद्य, वीणा, भेरी इत्यादी वाद्यांच्या निस्वन म्हणजे शब्दांनी सहित असलेले. धिषणाभिनंदी धीषणः. धीषणा म्हणजे आपली प्रज्ञा, बुद्धी. त्या धीषणया म्हणजे आपल्या प्रज्ञेने, अभिनंदी म्हणजे संतुष्ट केले आहे, धीषणः म्हणजे बृहस्पतींना ज्यांनी. धुतेषणः. धुत म्हणजे निरस्त, ईषण म्हणजे रागादी बंधादी, जे रागादी बंधांपासून जे निरस्त आहेत असे सहा गुरु राघवेंद्र स्वामीजी प्रणम्य मागील श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे शंकराला नमस्कार करून ततः त्यानंतर अगाध पयसा म्हणजे आपल्या गंभीर जलाने, पयोधिनासह समुद्रासह, सह्यजन्मनः म्हणजे सह्य पर्वतामध्ये जन्म घेणारी कावेरी नदी तिच्या संगमम म्हणजे कावेरी आणि समुद्राचा संगम असलेल्या ठिकाणी सपदी शीघ्र समगात गेले. नारायणाचार्य इथे श्री राघवेंद्र स्वामींच्या कावेरी समुद्र संगम यात्रेचे वर्णन करतात. मागील श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान शंकराला नमस्कार करून राघवेंद्र स्वामीजी पुढे कावेरी नदीचा समुद्राशी ज्या ठिकाणी संगम होतो त्या ठिकाणी म्हणजेच कावेरी पुंपट्टिनम किंवा आताचे पोंपुहर या ठिकाणी गेले. या ठिकाणी जात असताना नारायणाचार्य सांगतात की राघवेंद्र स्वामींना अनेक ठिकाणी राजगौरव होता, त्यामुळे त्यांच्यासह भेरी, वीणा, हल इत्यादी अनेक वाद्य वाजवणारे वादक मंगलमय अशा ध्वनीने ही वाद्ये वाजवत त्यांच्यासह चालत असत. या आमचे गुरु असलेल्या राघवेंद्र स्वामींची बुद्धी कशी आहे तर देवतागुरु बृहस्पतीला देखील ज्यांच्या बुद्धीने संतुष्टी होते किंवा त्यांच्या समान ज्यांची बुद्धी आहे असे आमचे राघवेंद्र स्वामीजी, ज्यांनी कामक्रोधादींचा त्याग केलेला आहे असे आमचे गुरु राघवेंद्र स्वामीजी. सह्य पर्वतामधून उगम पावणारी कावेरी नदी तिच्या गंभीर अशा जलाने अनेक जीवराशींना पोषण करत पुढे समुद्रास मिळते अशा समुद्रसंगम ठिकाणी जाण्यासाठी राघवेंद्र स्वामीजी शीघ्र असे निघाले.